पुण्याच्या महापालिका निवडणुकांच्या निकालामध्ये एका घटनेने खूप टीआरपी घेतला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार रुपाली पाटील ठोंबरे यांनी मतमोजणी केंद्रावरच संताप व्यक्त केला आणि सुरक्षा जाळीवर चढून तीव्रपणे आंदोलन केलं। पण शेवटी निकाल लागला आणि ठोंबरे पराभूत झाल्या। त्यांनी पुणे महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक 26 मधून निवडणूक लढवली, पण मतमोजणी दरम्यान ईव्हीएम मशीन बदलल्याचा आरोप करत त्यांनी जोरदार आवाज उठवला आणि प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। रुपाली ठोंबरे यांच्या म्हणण्यानुसार 11 जानेवारीला पोलिंग एजंट, पंच आणि निवडणूक अधिकारी ARO यांच्या उपस्थितीत मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम मशीनची अधिकृत यादी तयार करण्यात आली होती। या यादीवर त्यांच्या प्रतिनिधींच्या सह्या सुद्धा घेण्यात आल्या होत्या। मतमोजणीच्या दिवशी टेबलवर त्याच क्रमांकाच्या मशीन येणं अपेक्षित होतं, पण प्रत्यक्षात दुसऱ्याच क्रमांकाच्या मशीन आल्यामुळे हा प्रकार उघडकीला आला। या दरम्यान रुपाली आणि त्यांचे कार्यकर्ते हे एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी त्यांचा निषेध सुरू ठेवला। ते मतदान केंद्रावर गेले, ज्यामुळे मतमोजणीचं काम 2 तास थांबवलं गेलं आणि तिथे प्रचंड गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। एवढा सगळा राडा होऊन शेवटी या निवडणुकीत रुपाली ठोंबरे यांचा पराभव झाला, पण त्यामुळे त्यांचं असं वागणं अनेकांना आश्चर्यकारक वाटलं, तर काहींनी त्यांना समर्थन सुद्धा दिलं। अलीकडेच पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याशी झालेल्या वादामुळे सुद्धा रुपाली ठोंबरे चर्चेत राहिल्या होत्या, ज्यावर NCPने शिस्तभंगाची नोटीस सुद्धा जारी केली होती। रुपाली पाटील ठोंबरे यांचा पराभव का झाला असेल, तुमचं मत सांगा आणि लगावबत्तीला फॉलो करायला विसरू नका।